ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रितपणे युतीची घोषणा करणार आहेत। दरम्यान बुधवारी केवळ युतीची औपचारिक घोषणा करण्यात येईल, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवण्याची रणनीती ठाकरे बंधूंनी आखल्याचं समजतंय। आज औपचारिक घोषणा केली जाईल, मात्र फॉर्म्युला आज जाहीर केला जाणार नाहीये, तो गुलदस्त्यातच ठेवला जाणार आहे। तर फॉर्म्युला नेमका कसा असू शकतो, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। मनोमिलन झालं, काही जागांवर तिढा कायम आहे। शिवडी, वरळी, दादर, माहीम, भांडूप, विक्रोळीवरून रस्सीखेच ही अजूनही सुरूच आहे। तर सोमवारी रात्री मातोश्रीवरील बैठकीमध्ये तिढा सुटल्याची ही चर्चा आहे, शक्यता आहे, तसंही बोललं जात आहे। मुंबईत 227 पैकी मनसेला 60 ते 65 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे। नाराजी टाळण्यासाठी जागा वाटप फॉर्म्युला गुलदस्त्यातच ठेवला जाणार असल्याची सुद्धा माहिती। तर विरोधकांना फोडाफोडीसाठी वेळ मिळू नये असाही विचार त्यामागे। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी नेमक्या कशा झालेल्या आहेत या वर्षभरातल्या आपण पाहूया। 5 जुलैला मराठी भाषा मेळाव्यासाठी ठाकरे बंधू सहकुटुंब एकत्र आले। वरळी डोम मध्ये तो कार्यक्रम पार पडला। 27 जुलै रोजी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता। शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्री या निवासस्थानी पोहोचले। 27 ऑगस्टला गणेशोत्सवासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी येऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं। 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे राजकीय चर्चेसाठी शिवतीर्थावर आले। 5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या घरातला एक कौटुंबिक कार्यक्रम होता, तिथं सगळे एकत्र आले। नंतर तिथूनच ते मातोश्रीवर सुद्धा गेले। 12 ऑक्टोबरला मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला। 17 ऑक्टोबरला मनसेच्या दीपोत्सवाचं दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केलं। 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला। ठाकरे बंधूंचा त्यामध्ये प्रामुख्याने एकत्रित सहभाग होता। 27 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची 45 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। 24 डिसेंबरला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार आहे। या क्षणाची चर्चा करतोय की मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आहे। मला असं वाटतं बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे। ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ती लढाई आम्ही लढणार आहोत। त्याच्यामध्ये जागा हा विषय नाहीये, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत असते। आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही, ना त्यांच्याकडे कोणी नाराज होणार। मला असं वाटतं मुंबईसाठी सॅक्रिफाईस करायला सगळेजण तयार आहेत, बलिदान द्यायला सगळेजण तयार आहेत, त्यामुळे अशी कुठलीही नाराजी नाही। या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल। एक खूप आनंदाचा दिवस आहे। माझं काय म्हणणं आहे की त्यांना त्यांची युती लखलाप, त्यांचं समीकरण लखलाप, आम्ही 51% मतं घेऊन जिंकणार आहोत, 2/3 बहुमतांनी जिंकणार आहोत। ग्रामीण महाराष्ट्राने या ठिकाणी महायुतीचं सरकारचं काम स्वीकारलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रचंड बहुमताने आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये म्हणजे प्रवासामध्ये जेवढं बहुमत मिळालं नाही तेवढं बहुमत या महानगरपालिका आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये मिळेल। राज ठाकरे आहेत ते, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो की राज ठाकरे हे आग्रही आणि तसेच हट्टी पण आहेत। जोपर्यंत जागेची बोलणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माहितीची घोषणा होणार नाही, हे तेवढं सत्य आहे। जो शॉर्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये जर नाही झालं तर पुन्हा नाचिकी होण्या टाळण्यासाठी हे पूर्वी ते जागेचं वाटप करतील, नंतरच महाविकास आघाडी वगैरे जी आहे त्यांची त्या युतीची घोषणा होईल। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। शिल्पा, ठाकरे बंधूंची युती होणार याची चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून होती, आता मुहूर्त ठरलेला आहे। कशा प्रकारे निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, मराठी मतदारांवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं?
नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं तर एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी अशी उद्धव ठाकरेंनी घोषणा केली होती 5 जुलैला वरळीमध्ये, आणि ती घोषणा केलेली आता खऱ्या अर्थाने सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे। या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील, मुंबईकर असतील, महाराष्ट्र असतील, संपूर्ण महाराष्ट्र यांची अधिकृत घोषणा युतीची कधी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या युतीची वरळी ब्ल्यू सी या हॉटेलमध्ये अधिकृतपणे घोषणा होणार आहे। सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा इतर ज्या महापालिकेच्या 29 निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये ठाकरे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार का, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता, उत्सुकता लागलेली होती। आणि आज खऱ्या अर्थाने दुपारी 12 वाजता वरळी सी ब्ल्यू इथे ही अधिकृत घोषणा 2 ठाकरे बंधू करणार आहेत। आपण जर पाहिलं तर या दोन्ही ठाकरे बंधूंचं राजकारण सुरू झालं होतं, त्यानंतर त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि आज खऱ्या अर्थाने दोन्ही ठाकरे बंधू अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत। मराठी मुद्द्यावरून एकत्र आलेले 2 ठाकरे बंधू आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तर एकत्रित लढवणारच आहेत, मात्र नाशिक असेल, पुणे असेल किंवा ठाणे असतील किंवा मीरा भाईंदर असेल, इतर ज्या महापालिका आहेत त्यांच्या निवडणुका देखील एकत्रित लढवणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेचा जो गड आहे तो ठाकरेंचा आहे आणि तो ठाकरे अबाधित राहण्यासाठी काय प्रयत्न करतात हे देखील महत्वाचं असेल। मात्र आज जी घोषणा करणार आहे ती फक्त युती संदर्भात घोषणा करणार आहे, जागा वाटपांसंदर्भात किंवा इतर किती महापालिका एकत्रित लढवल्या जातील या संदर्भात काही माहिती देणार नाही। फक्त आम्ही दोघं एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची माहिती दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरून अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतील। मात्र त्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांची जी स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील आणि त्यानंतर ही घोषणा वरळी ब्ल्यू सी इथे जाऊन केली जाणार आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर पाहिली यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार असले तरी जी जागा वाटपांची चर्चा होती, वरळी असेल किंवा दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, अशा अनेक जागा वाटपांचा जो तिढा आहे त्या तिढ्यावरून ही घोषणा लांब युती जी आहे ती अधिकृत घोषणा केली जाणार आहे। ती घोषणा लांबणीवर पडते की काय असा प्रश्न होता, मात्र ह्या ज्या जागा वाटपांची चर्चा आहे ती देखील सुरळीत पार पडलेली आहे आणि आज अधिकृतपणे दुपारी 12 वाजता ही घोषणा करणार आहे। आणि ही सर्व माहिती संजय राऊत यांनी काल ट्विट करून माहिती दिलेली आहे। त्यामुळे आजची जी अधिकृत घोषणा आहे दोन्ही ठाकरे बंधूंची त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आणि आज मुंबई शहरामध्ये खास करून शिवसेना कार्यकर्ते असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील, मुंबईकर असतील, मराठी माणूस असेल यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्याला थेट 2 ठाकरे बंधू आणि भाजप अशी आमने सामने पाहायला मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेचं नियोजन कशा पद्धतीने करतात किंवा मुंबई महानगरपालिकेची जी सत्ता आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही सत्ता काबीज करण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांनी प्रयत्न केलेला आहे। मात्र ठाकरे बंधूंकडे आजपर्यंत ही सत्ता राहिलेली आहे, मुंबई महानगरपालिका राहिलेली आहे। आजच्या ह्या अधिकृत युतीच्या घोषणेनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचं नियोजन कसं असेल, प्लॅनिंग कसं असेल आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली आहे आणि मुंबई कुणाची असा वारंवार प्रश्न केला जात होता। खरं शिल्पा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे केवळ मुंबईकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आता ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आता जवळ आलेला आहे। मराठी माणूस ज्या क्षणाची वाट पाहत होता अवघे 5 तास आणि त्याही पेक्षा कमी वेळ आता उरलेला आहे। युतीच्या घोषणेआधी दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एकत्र येऊन अभिवादन करणार आहेत। ठाकरे बंधू पत्रकार परिषदेआधी 11 वाजता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत आणि आता युतीची अधिकृत घोषणा व्हायला 4 तास 57 मिनिटं इतकाच काळ बाकी आहे। आपल्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण तो टायमर सुद्धा पाहू शकतो।